संगमनेर तालुक्यामध्ये दिल्लीच्या गुप्तचर विभागाच्या सूचनेनं पुणे येथील गुप्तचर विभागानं बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत कारखाना उद्ध्वस्त केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेरच्या गुंजाळवाडी परिसरामध्ये बनावट नोटा छापत असल्याची कुणकुण दिल्लीच्या गुप्तचर विभागाला लागल्यानंतर त्यांनी सदरील घटनेचा आदेश पुणे येथील गुप्तचर विभागाला दिला। या गुप्तचर विभागानं धाड टाकली आणि या छाप्यामध्ये नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर्स, कागद आणि चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस कर्मचारी आणि हरिश्चंद्र बाडे, पोलीस कर्मचारी, गुप्तचर विभागाचे राहुल डोके आणि राहुल सारबंदे हे अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत। संगमनेर शहरामध्ये बनावट नोटा छापणारा रजनीकांत रहाणे याची कसून चौकशी सुरू असून या नोटा छापून कुठे चलनात चालवल्या, कागद कोठून आणला याची पोलीस चौकशी करत आहेत। अवैध व्यवसाय करणाऱ्यांचं या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणलेले आहे। देवरी शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका शिक्षकाने एका आपल्या कलीग शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये नवीन BNS नुसार 75(2) व 79 हे सेक्शन्स लागलेले आहेत, परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 3(1)W1(2) व 3(2)VA अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झालेली असल्याकारणाने सदरील तपास हा माझ्याकडे HDPO या नात्याने आलेला आहे।